नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, करिअर नामा या आपल्या सिरीज मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज आपण अशा पदाबद्दलची जाहिरात बघणार आहे जी की ग्रुप डी चं पद आहे, कामगार, जे की मुंबई महानगरपालिकेअंतर्गत येत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत 38 पदांची ही जाहिरात आलेली आहे. 28 तारखेपासून फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू होते. ओके, आता याच्यामध्ये हे जे आपण बघतोय मुंबई महानगरपालिकेच्या जाहिराती संदर्भामध्ये जी जाहिरात आहे आपली ती देवणार पशुवध गृहासंदर्भातली ती जाहिरात आहे. कामगार पदाची जाहिरात असणार आहे. कोणत्या? कामगार. या कामगार पदाच्या जाहिराती संदर्भात आपण पूर्णपणे माहिती या पूर्ण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहे. करिअर नामाचा हा आपला पहिलाच एपिसोड आहे. तर याच्यामध्ये तुम्ही करिअर संदर्भामध्ये कोणतीही जर जाहिरात महाराष्ट्र शासनाची इव्हन भारत सरकारची येत असेल तर तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपली ही सिरीज असणार आहे. ओके, या सिरीजला तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर नक्की आम्हाला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आपल्या जे काही फ्रेंड सर्कल आहे, होतंय असं बऱ्याच वेळा आपण अभ्यास खूप करत असतो, वेगवेगळ्या परीक्षांचा अभ्यास विद्यार्थी मित्र महाराष्ट्रामध्ये करतायत, पण त्यांच्यापर्यंत जाहिरात येतच नाहीयेत. ओके, म्हणजे माहितीच पडत नाही. आता जसं की आपण एखादं समजा पोलीस भरती करतोय तर फक्त पोलीस भरतीकडेच फोकस ठेवून चाललाय. इतरही पॅरलली सेम अभ्यासक्रमावरती आधारित खूप साऱ्या पदभरती आपल्याकडे निघत असते, वनरक्षक वगैरे सेम सेम, म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही बऱ्याच सगळ्या गोष्टी हे साधर्म्य तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये बघायला मिळतं. हे वेगळं करण्याची आवश्यकता लागत नाही, फक्त ते जाहिराती येत आहेत ते आपल्याला कळत नाही. हे जर समजून घ्यायचं असेल तर आपल्या करिअर नामा ह्या जी काही सिरीज चालली आपली मिशन महाराष्ट्र पोलीस या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून, तर तिला तुम्ही नक्की फॉलो करा. ठीक आहे, बघा याच्यामध्ये आजचा आपण जे बघतोय ते 38 पदांच्या जाहिराती संदर्भात बघतोय. 38 पदांची मुंबई महानगरपालिकेची जी काही जाहिरात आहे कामगार पदाची, जी देवणार पशुवध गृहामध्ये आहे, कामगार पदाची जाहिरात, त्या संदर्भात आपण ही माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहे. ठीक आहे, पूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करू या व्हिडिओच्या माध्यमातून. आपण बघू शकता इकडे 38 पदांची ही जाहिरात असणार आहे. साधारणतः 18,000 ते 56,900 इतका पे स्केल असणारे हे पद आहे. ओके, म्हणजे वेतन श्रेणी त्याची तेवढी आहे. 38 पदं असणार आहेत आणि ग्रुप डी चं हे पद आहे, हे लक्षात घ्या. ओके, आता याची जी जाहिरात आलेली आहे मित्रांनो, तर त्याच्यामध्ये जी काही भरावयासी उपलब्ध असणारी जी पदं आहेत ती अनुसूचित जातीसाठी 9 पदं आहेत, अनुसूचित जमातीसाठी 2 पदं आहेत, विजसाठी म्हणजे ए साठी 2 आहेत, ब साठी एनटीबी साठी 3 आहेत, क साठी 3 आहेत, ड साठी 3 आहेत, भीमाप्र साठी 1 आहे, ओबीसी साठी 15 पद आहेत. इथं खूप चांगली पद आहेत ओबीसीला. आणि एकूण साधारणतः आपल्याला बघायला मिळतात अशी 38 पदं मित्रांनो या भरती प्रक्रियेमध्ये बीएमसीच्या भरली जाणार आहेत. ओके, आता याच्यामध्ये महिला सहभागी होऊ शकतात का? तर हो, सर्व महिला याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात. त्यांच्यासाठी कुठल्या कासाठी किती जागा आहेत या सुद्धा आपल्याला याच्यामध्ये बघायच्या आहेत. बघा, हा एक साधारणतः आरक्षणाचा चार्ट आपल्या समोर दिसतोय. संपूर्ण चार्ट बघूयात आपण. याच्यामध्ये कोणाला किती जागा असतील ते सर्वसाधारण म्हणजे पुरुष याच्यामध्ये येतात. तर इथे एससी साठी 4 जागा आहेत, एसटी साठी 1 जागा आहे, ए साठी विजयसाठी 1, मुलांसाठी, बी साठी 2 जागा आहेत, सी साठी 2 जागा आणि ड साठी 2 जागा, एसबीसी साठी 1 जागा बघायला मिळते आणि ओबीसी मुलांसाठी तर 4 जागा बघायला मिळतात. ओके, अशा एकूण सर्वसाधारणच्या 17 जागा आपल्याला बघायला मिळतात. ओके, बाकी महिलांसाठी नेहमीप्रमाणे जो 30% आरक्षणाचा फंडा आहे तर त्यानुसार महिलांना सुद्धा 13 जागा ह्या प्रक्रियेमध्ये भरती प्रक्रियेमध्ये आरक्षित आहेत. त्या आरक्षित जागा कशा आहेत बघा, येथे 3 जागा अनुसूचित जातींसाठी आहेत, जमातींसाठी 1 जागा आहे, विजयसाठी 1 जागा महिलांसाठी, विजय एनटीबी ला 1 जागा आहे, सी ला एनटी ला 1 जागा, एनटीडी ला 1 जागा आहे, ओबीसीच्या मात्र इथं 5 जागा आपल्याला महिलांसाठी बघायला मिळतात. ओके, म्हणजे इथं खूप चांगल्या जागा महिलांसाठी आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे, बाकी तुम्ही प्रकल्पग्रस्त असाल, माजी सैनिक असाल, भूकंपग्रस्त असाल, खेळाडू मध्ये येत असाल, ठीक आहे, तर खेळाडूंमध्ये जर बघितलं तर फक्त ओबीसीला 1 जागा आहे. ठीक आहे, बाकी इतर जागा कुणाला, आपण कुठल्या आरक्षणात जर बसत असाल तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ते बघू शकता. ओके, डिटेलमध्ये ती इन्फॉर्मेशन तुम्ही घेऊ शकता. आता पुढे काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला बघायच्या त्याच्यामध्ये, की आपण फॉर्म कोणी भरायचं, काय पात्रता आहे, या सर्व संदर्भामध्ये आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे. डिटेलमध्ये जाण्याचा प्रयत्न करू आपण. आपल्याला सर्वच हे वाचण्याची काही आवश्यकता नाही आहे डिटेल्समध्ये, फक्त कामापुरत्या गोष्टी आपण याच्या माध्यमातून बघूयात. ठीक आहे, बघा इम्पॉर्टंट पार्ट इथे येतो 5व्या पेजवरती तुम्ही बघू शकता. पहिल्या पेजवरून डायरेक्ट नंतर 5व्या पेजवरती जावा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की
काय इन्फॉर्मेशन जी आहे महत्वाची ती. ओके, बघा याच्यामध्ये जी पात्रता आहे कामगार पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, तर मित्रांनो इथं 10वी परीक्षा मराठी विषयासह पास असायला पाहिजे. ओके, मराठी विषयासह पास असणं आवश्यक आहे, कंपल्सरी. म्हणजे 10वीला तुम्हाला मराठी सब्जेक्ट हा असायलाच हवा. ओके, ही बेसिक पात्रता आहे शैक्षणिक मध्ये, म्हणजे 10वी पासला तुम्ही इथं ही परीक्षा देऊ शकता. दुसरी जी शारीरिक मोजमाप आणि वयोमर्यादेची पात्रता आहे ती आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. याच्यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी किमान जे आपलं वजन आहे हे 50 किलोग्रॅम इतका असायला पाहिजे, म्हणजे कमीत कमी तुमचं वजन हे 50 किलो असायला पाहिजे मुलांमध्ये, आणि त्यांची उंची ही 157 सेंटीमीटर असायला पाहिजे. मी मुलांबद्दल बोलतोय. ओके, आणि स्त्री जर उमेदवार असाल तर तुमचं कमीत कमी वय 45 किलोग्रॅम इतका असायला पाहिजे किमान. ओके, आणि उंची ही 150 सेंटीमीटर इतकी असायला पाहिजे. त्यावेळेस आपण ह्या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतो. म्हणजे शारीरिक आणि शैक्षणिक दृष्ट्या जर पाहिलं तर तुम्हाला सिंपल बेसिक आहे, 10वी पास असणं आवश्यक आहे मराठी विषयासहित. ओके, आणि पुरुषांच्या बाबतीमध्ये वजन 50 किलो असायला पाहिजे, महिलांच्या बाबतीमध्ये वजन 45 किलो असायला पाहिजे, पुरुषांच्या बाबतीमध्ये उंची 157 सेंटीमीटर इतकी असायला पाहिजे, आणि महिलांच्या बाबतीमध्ये उंची 150 सेंटीमीटर इतकी असायला पाहिजे. ओके, आता वयोमर्यादेच्या बाबतीत सांगायचं झालं तर प्रत्येकासाठी वेगवेगळी वयोमर्यादा असते. आता कॅटेगरी वाईज, म्हणजे ओपन कॅटेगरीतून असाल तर वेगळी वयोमर्यादा, ते तुम्हाला प्रॉपर बघायला मिळेल. पुढच्या पेजवरती तुम्हाला डिटेल्स मध्ये दिलेलं आहे बघा, पेज नंबर 7 वरती तुम्ही बघू शकता, प्रॉपर वयोमर्यादा तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे, आता याच्यामध्ये ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत, खुला प्रवर्ग जर असेल, अराखीव म्हणजे खुला प्रवर्गामधून जर तुम्ही असाल तर किमान वयोमर्यादा ही 18 वर्ष कमीत कमी वय असणं गरजेचं आहे, आणि कमाल म्हणजे जास्तीत जास्त तुम्ही 38 वर्षापर्यंत जरी असाल तरी सुद्धा तुम्हाला हा अर्ज भरता येणार आहे. ओके, बाकी मागास प्रवर्ग म्हणजे याच्यामध्ये सगळेच आले मागास प्रवर्गामध्ये, म्हणजे SC ST OBC NT SBC जेवढे इतर जे काही आपण कॅटेगरी म्हणतो थोडक्यात, ते सर्वच्या सर्व कॅटेगरी ह्या मागास प्रवर्गामध्ये येतात. तर त्यांची वयोमर्यादा ही 43 इयर्स पर्यंत आहे, मिनिमम 18, जास्तीत जास्त 43 वर्षापर्यंत तुम्ही ते भरू शकता. माजी सैनिकांसाठी तुम्हाला तर माहितीच आहे, सशस्त्र सेना दलात त्यांनी काम केलं त्याच्या प्लस 3 वर्ष अजून, आणि जास्तीत जास्त इकडं 45 वर्षापर्यंत ते करू शकतात. ओके, बाकी प्रकल्पग्रस्त उमेदवारासाठी तर 45 वर्ष आहे. इथं तुम्ही जास्तीत जास्तची वयोमर्यादा बघू शकता, कमीत कमी तर सगळीकडे 18च आहे. ओके, तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये बसताय ते तुम्ही बघून घेऊ शकता. ओके, पुढे आता जो महत्वाचा मुद्दा आहे याच्यामध्ये की नक्की परीक्षेमध्ये काय असेल, पेपरवरचं सिलेक्शन ठरत असताना नक्की त्या पेपरमध्ये असेल काय मित्रांनो, तर आपल्याला हे बघायचं आहे की कोणते कोणते सब्जेक्ट असतील. तर याच्यामध्ये मराठी भाषा आणि व्याकरणावरती 25 प्रश्न असतील आणि त्यांना 50 मार्क्स असतील. म्हणजे थोडक्यात तुम्ही म्हणू शकता की सर 100 गुणांचा हा पेपर आहे, आणि 100 प्रश्नांचा आणि 200 गुणांचा, म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण असा हा पेपर असणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे त्याला वेळ असणार आहे 100 मिनिटे, म्हणजे 100 प्रश्नांसाठी 100 मिनिटे, एक प्रश्न 1 मिनिटात तुम्हाला सोडवायचा आहे. ओके, तर याच्यामध्ये इंग्रजी भाषा जी आहे, व्याकरणाचा जो भाग आहे इंग्रजीचा, जसं मराठी भाषा बघितलं आपण व्याकरण, तसं इंग्रजी भाषेचे पण 25 प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील. सामान्य ज्ञान म्हणजे आपण जे GS म्हणतो, जनरल स्टडी, याच्यामध्ये सगळेच सब्जेक्ट आले. ओके, तर त्याच्यात तुम्हाला 25 प्रश्न बघायला मिळतील, आणि बौद्धिक चाचणीचे हे 25 प्रश्न असणार आहेत. म्हणजे अशा पद्धतीचे 100 प्रश्न आपल्याला हे असणार आहेत सर्व. ओके, आता याच्यात जर डिटेलमध्ये जायचं गेलं तरी तुम्हाला इथं खाली आपल्याला उपलब्ध आहे त्याची ही माहिती की नक्की कशा पद्धतीचा असेल वगैरे. ठीक आहे, तुम्हाला ऑनलाईन अर्ज जे आहेत ते 28 तारखेपासून उपलब्ध होणार आहेत. पुढची महत्वाची जी इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याला या पेजवरती बघायला मिळते. बघा इथं तुम्हाला इन्फॉर्मेशन काय बघा, ऑनलाईन पद्धतीनं अर्ज सादर करायचा आहे तुम्हाला, आणि ती ऑनलाईन प्रोसेस चालू होते 28/1/2026 पासून. म्हणजे थोडक्यात 28 जानेवारी पासून आपल्याला ही पदभरतीची जी ऑनलाईन प्रोसेस आहे ही चालू झालेली बघायला मिळणार आहे. ओके, आणि ती जी प्रोसेस असणार आहे ही कधीपर्यंत चालेल, तर 18/2 म्हणजे 18 फेब्रुवारी पर्यंत ही प्रोसेस आपल्याला चाललेली बघायला मिळेल. आणि याच्यामध्ये जे काही परीक्षा शुल्क असेल, म्हणजे आपल्याला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे, हे जे ऑनलाईन पेमेंट असणार आहे ते तुमचं असणार आहे, ओपन जर कॅटेगरी मधून तुम्ही असाल तर तुम्हाला 1000 रुपये इतका असणार आहे. ओके,
दुसरं, मागास प्रवर्गामध्ये जर असाल म्हणजे कुठल्या कॅटेगरीचा तुम्ही लाभ घेणार असाल, म्हणजे त्याच्यामध्ये एससी, एसटी, ओबीसी, एनटी, एसबीसी इतर प्रवर्गातून जर कुठून तुम्ही असाल तर तुम्हाला 900 रुपये इतकी फीज असणार आहे. किती रुपये फीज असणार आहे? 900 रुपये इतकी फीज असणार आहे. ओके, अशा डिटेल्स या आपल्या याच्यामध्ये आहेत. ओके, बाकी अजून काही तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा. त्याच्यावरती सुद्धा आपण आपल्या करिअरनामा या सिरीज मध्ये नक्कीच पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करू. असेच नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. आणि ही जी सिरीज आहे ही तुमच्या फायद्याची नक्की ठरेल. येणारी सर्व जी काही पोलीस भरती असेल, वनरक्षक भरती असेल, ग्रुप सी, डी, बी, ज्या काही जाहिराती येतील महाराष्ट्रामध्ये आणि भारत सरकारच्या, त्या सगळ्याच्या सगळ्या स्पर्धा परीक्षांबद्दलची माहिती तुम्हाला आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहे. नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचं, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायचं. ओके, तुम्हाला नक्की याचा फायदा होईल. धन्यवाद.